श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः ओम द्राम दत्तात्राय नमः कुरवरपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोक कारणे ऐशी काही वर्ष जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता होऊ गुप्त इथून या अवधारा होऊ इथून गुप्त जाऊन राहू कळदरी वनात आणि काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा ऐसे सांगून भक्तांप्रत कृष्णनदीत होती गुप्त श्रीशल्य पर्वती प्रकट महास्वामी अवधारा काही काळ राहून तिथं कर्दळी वनात प्रवेशित समाधी लावून बैसित काही वर्ष तेथेवरी समाधी विसर्जनी अवतार घेती श्रीपादमुनी कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा ऐसे तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणत लोक आश्चर्यचकित म्हणते दिव्य बालक हे न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करी ओम ऐसे म्हणून या दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी ग्रही गुंजित ओम प्रकटला म्हणत लोके विस्मयते धवा ऐसे जाते वर्ष सात लोक ओम राही बालक ओम राही म्हणत परी न काही बोलित चिंता होती सर्वही इतरे जन जे बोलत ते सर्व कळे बाळकाप्रत परी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणि काही बोलना अंती पुसती त्यासी सांग तू केव्हा बोलसी बालक खूण करून त्यासी सांगतसे अवधारा खूण करून दावित मौजी बंधन करा म्हणित उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणतसे ऐसे ऐकून माता पिता मौजी बंधन करता करू लागती निश्चिता तयारी करू लागले सुमर्थ पाहून उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेदमंत्र म्हणून निज मौनाते सोडितसे सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्ष सात वेदमंत्र म्हणू लागत अवतार म्हणते दत्ताचा तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यास असो यती ग्रहित आहे निश्चयी ऐसे सांगून सर्वप्रत निघले स्वामी हिमालयात तेथे तप आचारित लोक उद्धार कारणे तेथून पुन्हा परत तीर्थयात्रा करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊन राहिले भिल्लवडी ग्रामासमेत औदुंबर स्थान प्रख्यात आज जाहले असत दत्तस्थान म्हणून 4 मास राहते तेथे शक्ती ठेवती अमुप पादुका तेथे स्थापित जग उद्धार कारणे ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते उदर व्याधीने पीडित ब्राह्मण करती व्याधीमुक्त मूढा विद्वान करत ऐसा महिमा जयाचा माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून साय देवासी अभयदान श्री गुरुकृपेने मिळतसे भक्तासी उपदेशी देते देह अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गे पावावया सर्व येथे राहत काही न ये बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाची संगती सायनदेव दत्तभक्त कडंग ग्रामी राहत त्यावरची कृपा बहुत केली पहा श्री गुरु सायदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्तभक्त राही नांदत प्रिय भक्त आमचा तू सायदेव महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गाव समित भविष्यकाळी वास करू सायदेवाच्या वंशात महाभक्त जन्मगत नामच नृसिंह सरस्वती असत त्या महाभक्ताचे दत्तकृपी व्हावी प्राप्त म्हणून जाते अरण्यात ते भेटती मासिद्ध शिष्य पहा श्री गुरूंचे सरस्वती म्हणती सिद्ध तुली गुरुचरित्र श्री गुरुकथा त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा श्री गुरूंच्या कथा दिव्यकथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या त्या घेऊन हाती त्या ग्रंथात चरित्र लिखाण आरंभिले सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत नृसिंह सरस्वती गंगाधर नामधारक लिहि चरित्र श्री गुरूंचे सायदेवासी आश्वसित तव ग्रामा समीपत गाणगापुरी राहू म्हणत भविष्यकाळी अवधारा
सायदेवासी आश्वासन श्री गुरुजी प्रयाण करीत औदुंबस्थानी कृष्णा किनारे राहिले. त्या औदुंबस्थान 4 मास राहते दत्त. तिथून पुढं निघत लोक उद्धार करणे. तिथून पुढं निघती नृसिंहवाडी स्थानी जाती. 12 वर्ष तेथे राहते तप करते. तेथे काशी गुरुचरित्र संक्षिप्त दत्त लिहिला आहे. ते पाहतो नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरे राहिले. अध्याय 2 समाप्त. ओवी संख्या 40. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय.